राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। या हत्येमागचा मास्टरमाइंड झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे। लवकरच लॉरेन्स बिश्नोईच्या भावासारखंच झिशानला भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। झिशानला कॅनडामध्ये अटक झाल्याचं मुंबई पोलिसांनीही स्पष्ट केलंय। बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रात्री मुंबईमध्ये 3 जणांनी गोळ्या झाडून हत्या केलेली होती। सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या। आता झिशान अख्तरला कॅनडातनं अटक करण्यात आलेली आहे। बिश्नोई गँगनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय झिशान अख्तर याला कॅनडातनं अटक करण्यात आली आहे। लवकरच त्याला भारतात आणलं जाईल, मुंबईत आणलं जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झालेलं होतं। ज्या पद्धतीचे संबंध हे बॉलिवूडशी बाबा सिद्दीकी यांचे होते, जी जवळीक होती त्यावरूनच बिश्नोई गँगनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलमान खान याच्याशी असणारे बाबा सिद्दीकी यांचे संबंध पाहता बिश्नोई समाज अतिशय त्रस्त होता, असंही बिश्नोई गँगचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती असंही सांगण्यात आलं। बिश्नोई समाजाचं दैवत काळवीट आहे आणि याच काळविटाची शिकार सलमान खाननं केलेली होती आणि तेव्हापासून सलमान खानवर प्रचंड रोष बिश्नोई गँगचा आहे। त्यातच बाबा सिद्दीकी आणि सलमानची जी जवळीक होती ती जवळीक पाहता बाबा सिद्दीकी यांना टार्गेट करून त्यांची हत्या झाली होती। बाबा सिद्दीकी जी की हत्या में जिनका सहभाग था, उसके उसमें से जीशान करके एक व्यक्ति थी जो इसमें इन्वॉल्व थी, जो वांटेड थे इस केस में, उनको कनाडा में अरेस्ट किया गया है। और इंटरनेशनल लॉ के मद्देनजर रखते हुए, मतलब इंटरनेशनल लॉ को देखते हुए उनको भारत में लाने के लिए जो प्रोसीजर है हमने चालू की है। और वो आने के बाद जब इन्वेस्टिगेशन उनकी करेंगे उसके बाद में कुछ जरूर खुलासा होगा।